पाहिली गेली तर पहिली अशी क्रिकेट स्पर्धा आहे नाईटची की त्या स्पर्धेमध्ये फक्त प्रवेश फी आहे 10,000 रुपये. त्यासाठी एकदा सचिन दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. खूप चांगली संकल्पना आपण पाहतोय कारण की त्यांच्या स्वप्नातून साकारलेली ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा. सामना सुरू होतोय सुपर 8 चा. हा दुसरा सामना आमने आणि त्यांना फाईट करतो पाय. 4 षटकांचा सामना असेल. नक्कीच रोशन आणि नंतर यानंतर या मॅच नंतर लगेच फर्स्ट सेमी फायनल सुद्धा होणार आहे 4 ओव्हरची. त्यामुळे रुद्र 11 मांडा संघ कुठेही जायचं नाहीये, लक्षात घ्या. तुम्हाला लगेच यानंतर मॅच खेळायची आहे. पहिला चेंडू तुम्ही पाहतायत लॉंग ऑनच्या दिशेने खेळायचं होतं. क्षेत्ररक्षक खूप वेगाने आले, एकदा पूर्ण आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण केली आहे. 2 धावा इथे मिळतात. फलंदाज कल्याण ग्रामीण आणि कल्याण केडीएमसी आणि कल्याण ग्रामीण प्रेक्षणीय मॅच होणार आहे आणि 51,000 रुपये त्या मॅच साठी बक्षीस सुद्धा आहे. क्या बात आहे, म्हणजे मॅच चांगली असेल. चैतन्यने 2 धावेने खातं उघडले. टीम पाय संघाचं खातं उघडलं आणि फिल्डिंग करणारा संघ तुम्ही पाहतात विवेक एंटरप्राइजेस आमने. सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडू सीमा पार जाईल. 4 धावांसाठी गुड शॉट. नक्कीच प्रेक्षणीय सामना आपण पाहणार आहोत 9:30 वाजता. एकच उद्दिष्ट आहे आयोजकांचं की हे दोन्ही असोसिएशन एकत्र यावे. कल्याण ग्रामीण क्रिकेट आणि केडीएमसी क्रिकेट या 2 असोसिएशन मध्ये हा सामना असेल. एकच उद्दिष्ट आहे की हे दोन्ही असोसिएशन एकत्र यावे. नक्कीच रोशन, क्रिकेट या खेळामध्ये तुम्हाला एकत्रित राहणं गरजेचं आहे. इथे चांगला चेंडू होता. कमबॅक करत असताना गोलंदाज किरणला तुम्ही पाहता विवेक एंटरप्राइजेस आमने संघाच्या माध्यमातून. आमने लोणाड विभागातील हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. सध्या खूप चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. आमने टीमच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतं. किरण गोलंदाज जो आतापर्यंत किरणने 7 धावा खर्च केल्यात. मागचे बायचे आपण पाहिले तर पहिल्या दिवसातील जो संघ होता रुद्र 11 मांडा संघ या स्पर्धेच्या फर्स्ट सेमी फायनल मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. यानंतरच्या मॅच मध्ये अजून एक सुपर 8 ची मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. यज्ञेश 11 आरसीसी पेठ आणि त्यांच्या विरोधात आपण पाहिलं तर मुकेश 11 बोरशेती हा संघ तुम्हाला पाहायला मिळणार आहे. प्रेक्षणीय मॅच 2 सेमी फायनल फायनल. इथे मात्र आपण सांगतायत हाईट फॅक्टर आहे मुन्ना पाटण सर. ज्यावेळी तुम्ही एलबीडब्ल्यू चा अपील करतात पंचांना पाहावं लागतं हाईट फॅक्टर काय, चेंडूची पिचिंग काय, चेंडू एक्झॅक्टली कुठे लँड होतोय, या सर्व गोष्टी पाहाव्या लागतात. त्यामुळे पंचांवरती कोणत्या प्रकारचा दबाव नाहीये. डॉट बॅक टू बॅक 2 बॉल डॉट आपल्याला पाहायला मिळतात. 7 धावांवरती होते. चैतन्य 9 सेकंडला अभिजित आहेत आणि गोलंदाज आपण पाहिलं तर किरणला तुम्ही पाहता 4 षटकांची सुपर 8 ची मॅच. एका बाजूला विवेक एंटरप्राइजेस आमने विरुद्ध पाय. चांगली गोलंदाजी सलग 3 चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळतात. चांगला कमबॅक करत असताना गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय तो किरणचं कौतुक करेल. कारण पहिल्या 2 चेंडूवरती किरणने 6 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर त्याने सलग चेंडू 3 डॉट टाकलेत. तुमच्याकडे कमबॅक करण्याची ताकद पाहिजे, आत्मविश्वास पाहिजे की जरी मला पहिल्या 2 चेंडू मध्ये धावा आल्या असतील मात्र त्यानंतर मी चांगली गोलंदाजी करेल, हा आत्मविश्वास किरणकडे दिसतोय. आणि त्याचमुळे किरण ऑफस्टंपच्या बाहेर सातत्याने चेंडू पिचिंग करतायत आणि चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळत आहेत. इथे पायचीच अपील आणि फलंदाज आता मात्र एलबीडब्ल्यूच्या स्वरूपात बाद. काय चांगला कमबॅक केलाय गोलंदाज किरणने. पहिलं यश मिळालंय. 6 या धावसंख्येचा पहिला धक्का टीम पाय या संघाला. आयोजित एकनाथ शेट विस्मृती चषक 2022 शेवटची रात्र. धावा पहिल्या 2 चेंडू मध्ये 6 धावा आल्या. त्या किरणने 3 बॉल डॉट टाकले. तोच दबाव कुठेतरी चैतन्यवरती तुम्हाला पाहायला मिळाला नाही. आता इथे चैतन्य अखेर एलबीडब्ल्यूच्या स्वरूपात बाद झालाय. 3ऱ्या क्रमांकावरती फलंदाज
जितू येत आहेत. जितू गोलंदाजी मार्कवर. वेक एंटरप्राइजेस आमने संघ तुम्ही पाहतायत. वेक एंटरप्राइजेस घनसोळी संघ या स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये. त्यांच्याबरोबर सेमीफायनलची मॅच कोण खेळेल यासाठी एक सामना बाकी आहे. पेट आणि बोरशेती. गोलंदाज सागर येत आहेत दुसरा षटक घेऊन. सागर अंडरआर्म क्रिकेट सुद्धा खूप चांगलं खेळतात. नाही, अंडरआर्म क्रिकेट पासूनच तुम्ही सुरुवात केली ना, ओव्हरआर्म क्रिकेट तुम्ही चांगलं खेळाल. अंडरआर्म क्रिकेट जे खेळाडू बॅट्समन खेळतात ना, त्यांची नजर खूप तेज असते. त्यांच्याकडे जास्त चेंडू डॉट जात नाहीये. ऑप्शनचा बॅकअप चांगलाय. हिट करायचं तर डायरेक्ट लेग बायचा इशारा येतोय. ऑन द स्टोम पैकी तुम्हाला करायला हवी. 7 धावा धापलगती लागल्यात. सात धावा लेग बायच्या स्वरूपात ही धाव मिळाली. स्ट्राईक एंडला फलंदाज आता मात्र चेक. विनंती असेल प्रेक्षकांना की समोर आपण कोणी गाड्या पार्किंग करू नका, जो मुख्य प्रवेशद्वार आहे, कारण की मान्यवर देखील सातत्याने येत आहेत, त्यांना अडथळा निर्माण होतोय. या दरम्यान सन्माननीय अमित शेठ तरे साहेबांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या सोबत आपण पाहू शकाल कपिलजी पाटील साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या दरम्यान सन्माननीय अमित शेठ तरे आणि कपिल शेठ पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. नक्कीच आलेल्या सर्व पाहुण्यांचं आम्ही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. सात धावा झाल्या. सागरचा पहिला चेंडू सुंदर होता, मात्र लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळाली. सेकंडला जितू. हा चेंडू पंचांना पाहावं लागेल, ऑप्शनच्या बाहेर होता. पंच अमित डांगरे सरांचा इशारा येतो की वाईट आहे. आज या स्पर्धेची शेवटची रात्र. भरपूर संख्येने पाहुणे तुम्हाला पाहायला मिळतात. 8 धावा धापलकरती लागल्यात. प्रथम बॅटिंग करत असताना पाय संघ. आणि या दरम्यान चेंडू सीमा पार जातोय. 4 धावांसाठी चौकार येतोय. या दरम्यान आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल प्रसिद्ध उद्योजक समाजसेवक सन्माननीय अमित शेठ तरे आणि कपिल शेठ पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. स्पर्धा आपण पाहतोय स्वर्गीय एकनाथ शेठ दळवी स्मृती चषक 2022. नक्कीच आलेल्या सर्व पाहुण्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया. या दरम्यान चौकार आल्या. धावसंख्या आपण बघू शकाल दुहेरी अंकामध्ये 12. प्रथम बॅटिंग करत असताना श्री कानाई स्पोर्ट पाये संघ. त्यांना फाईट करतो तो विवेक एंटरप्राइजेस आमने संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. इथे काय घडलंय, दोन्ही फलंदाज एकाच एंडला, मात्र निर्णय तिसऱ्या पंचांकडे पोहोचवलाय. आणि तिसऱ्या पंच आमच्या पाहताय तुम्ही उमेश किने सरांना तुम्ही पाहू शकाल. फलंदाज नाराज दिसत आहेत. बघायचे ते सुरक्षित क्रीज मध्ये आहेत की नाही. कदाचित एक धाव व्हायला हवी होती शॉर्ट थर्डमॅनला. फलंदाज बाद आहेत. फलंदाजाला माहिती होतं मी बाद आहे अभिजितला, आणि अभिजितला इथे मैदान सोडावं लागेल. जितूचा कोणत्याही प्रकारचा कॉल नव्हता. फलंदाज बाद होईल. दुसरा धक्का श्री कानाई स्पोर्ट पाये संघाला. थोडीशी घाई दाखवतोय श्री कानाई स्पोर्ट पाये संघ. तुम्ही पाहिला तर
समीर येत आहेत चौथ्या क्रमांकावरती, समीर आणि जितू. इथून जिंकला तर सेमीफायनलची मॅच रुद्र 11 मांडा या संघावर खेळायला मिळेल. फर्स्ट सेमीफायनल सुपर 8 ची एक मॅच अजूनही बॅलन्स आहे. यदेश 11 आरसीसी पेट विरुद्ध मुकेश 11 बोरशेती. आता यानंतर फर्स्ट सेमीफायनल आहे. आज एक प्रेक्षणीय मॅच सुद्धा होणार आहे. आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी करतायत सागर. जितूला बीट केलंय 9 सेकंड. आपण पाहिलं तर समीर आले आताच मैदानाच्या आतमध्ये. धावांची गती आपण पाहिली तर 12 आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. विवेक एंटरप्राइजेस नाव सुद्धा आपण पाहिलं ना, भरपूर चर्चेत आहे या विभागामध्ये. हा चेंडू ऑप्शनच्या बाहेर आहे. पंचांनी वाईट घोषित केलंय. हातावरती नियंत्रण नव्हतं सागरच्या. ऑप्शनच्या बाहेर ते पिचिंग करतात. प्रत्येक चेंडू आपण पाहिलं आणि वाईटचा इशारा आला. एक धाव अवांतरच्या स्वरूपात मिळेल ती श्री कान्हाई स्पोर्ट पाये संघाला आणि त्यांना फाईट करू देतो विवेक एंटरप्राइजेस. आमने संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. इथे फटका चांगला आहे आणि सरळ येईल आमच्या मुख्य व्यासपीठाच्या दिशेने हा षटकार. रोशन, या स्पर्धेची आज 5वी रात्र आहे आणि पहिला षटकार आपल्या मुख्य व्यासपीठावरती आलाय जितूच्या बॅटमधनं. काय फटका होता, नजाकत होती, ताकद होती आणि सागरचं स्वागत केलंय या षटकाराने. 19 धावा झाल्यात. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आहे. मान्यवरांचे रेलचिल तुम्हाला पाहायला मिळते. भरपूर संख्येने पाहुणे तुम्हाला पाहायला मिळतं कारण की हे प्रेम आपण पाहिलं तर स्वर्गवासी एकनाथ शेठ दळवी साहेबांचा जे आपल्यामध्ये आज नाहीयेत आणि त्यांचा वारसा जपत असताना सचिन शेठ दळवी युवा तालुका अध्यक्ष कल्याण. मोठे बंधू आपण पाहिलं तर मंगेश दळवी आहेत. वाईटचा इशारा येतोय. दबाव आता पाहायला मिळतोय सागरवरती. नंतर मिलिंद दळवी असतील, रवी दळवी असतील, हे त्यांचा वारसा साधारण जपत असताना 20 धावा दाखल करते. 20 धावा झालेल्या आहेत. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. मात्र सागर आपण थोडस मागणं षटक म्हणावं लागेल कारण की पहिल्या षटकात 6 होत्या आणि इथे काय घडलंय मैदानात. समीर एकही चेंडू न खेळता तंबूच्या आशारा परततोय. एक चांगला फलंदाज बाद होते आणि मोठं यश मिळालं ते विवेक एंटरप्राइजेस आमने टीमला. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 10.00 च्या सरासरीने प्रथम बॅटिंग करत असताना श्री कान्हाई स्पोर्ट पाये संघ 20 धावांवरती. थँक्यू सो मच. या दरम्यान सन्माननीय अशोक शेठ दळवी साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सन्माननीय अशोक शेठ दळवी साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. यस, गोल्डन मॅन आहेत गुरवलीपाडा या गावचे. त्यांची ओळख आहे आणि समाजसेवक आहेत, उद्योजक आहेत आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य लाभलंय. त्यांचं देखील मी विशेष आभार व्यक्त करतोय. भरपूर संख्येने मान्यवर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. 20 धावा दाखल कधी लागल्या आहेत. जितूने कॉल द्यायला होता खरं की समीर एक चांगला फलंदाज मात्र इथे रनआउटची विकेट ज्यावेळी जाते नक्कीच थोडस दडपण आपल्याला पाहायला मिळतो. झेलबाद फलंदाज होतो त्यावेळी एवढा विचार पडत नाही. तो विचार मात्र ज्यावेळी फलंदाज रनआउट होतो ना, कॉर्डिनेशन तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे, संवाद असणं गरजेचं आहे. यस नो खूप महत्वाचं आहे. ते कॉर्डिनेशन आपल्याला पाहायला मिळालं नाहीये जितू आणि
समीर मध्ये, कारण समीरने कॉल दिला होता, कदाचित एक धाव झाली असती. कारण अभिजित सुद्धा तसेच रनआउट झाले होते. नवीन फलंदाज वेदांत आलेत आणि तिसरं षटक घेऊन आलेत गोलंदाज सुजय. तिसरं षटक घेऊन येतात गोलंदाज सुजय. गोलंदाजी मार्कवर सुजयला तुम्ही पाहू शकाल. वैयक्तिक पहिल्या संघाचं तिसरं षटक. सुजयचा पहिला चेंडू आखून टप्प्याचा होता, मात्र टायमिंग स्ट्रोक आहे. बॅकवर्ड लेगला क्षेत्ररक्षक आणि इथे वेदांतचा खेळ संपलाय. अजून एक धक्का मैदानाच्या आतमध्ये असते. कानाई स्पोर्ट पाहिजे संघाला. खूप चांगलं संगीत तुम्हाला पाहायला मिळते. 20 धावा झाल्यात. 2 षटकातच 20 होत्या आणि तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती सुजयला विकेट मिळाली आणि आता नवीन फलंदाज चंदन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मात्र बघायला जितू मैदानाच्या आतमध्ये अजूनही त्याच्या बॅटमध्ये एक षटकार एक चौकार आलेला आहे. तो जितू अजूनही मैदानात आहे, जो वैयक्तिक 10 धावावरती खेळतोय. आणि इथून रोशन मॅच सुद्धा खूप महत्वाची आहे. सुपर 8 ची मॅच आहे. इथून मॅच जिंकली तर कमीत कमी एक ट्रॉफी तुमच्या गावामध्ये तुम्ही घेऊन जाऊ शकता. इथून जिंकला तर रुद्र इलेव्हन मांडा संघावर लगेच सेमीफायनल सुद्धा खेळावी लागणार आहे. चांगला चेंडू, चांगला चेंडू, चांगली गोलंदाजी सुजय करत असताना आपण पाहिलं तर तिसरं षटक मार्ग से 20 धावा झाल्या. 2 षटकात आपण रोशन सरासरी पाहिली तर 10.00. पहिल्या षटकात 6 होत्या, सरासरी 6.00. दुसऱ्या षटकात सागरने धावा खर्च केल्या 14, सरासरी आपण पाहिली तर 10.00. बघायचं तर तिसऱ्या षटकात सुजयने आतापर्यंत 2 चेंडू टाकलेत, एकही धाव खर्च केली नाही. म्हणजे चांगली गोलंदाजी आहे. अचूक टप्प्यावरती तो गोलंदाजी करतोय. हा चेंडू तुम्ही पाहतायत लॉंगऑफच्या दिशेने घेताय. क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत. फिल्डिंग चांगली आहे. वेग इंटरप्राइजेस आमने संघ तुम्ही पाहतायत चांगली फिल्डिंग करत असताना एक धाव इथे मिळाली. जितूला धावसंख्या 21. तिसरं षटक मार्गस्थ असताना 4 षटकांची सुपर 8 ची दुसरी मॅच तुम्हाला पाहायला मिळते. पहिली सुपर 8 ची मॅच पवनपुत्र पीसी आणि रुद्र इलेव्हन मांडा मध्ये झाली. ती रुद्र इलेव्हन मांडा संघाने 35 धावा चेस केल्या. सुजय गोलंदाजी मार्कवर. चांगली गोलंदाजी सुजयकडून आपल्याला पाहायला मिळते. बघा सागरला थोडीशी दुखापत झाली. बाली ट्रॉफी मध्ये थोडीशी दुखापत झाली होती सागरला. पाणी घेऊन जायचं का? स्प्रेची मागणी केली. थोडस हवाई लागू द्या सागरला. थोडस साईड लावा आपण प्लीज. 4 चेंडू मध्ये सुजयने एकच धाव खर्च केली, 1 विकेट घेतलेली. 2 षटकात 20 होत्या, धावा 21 आहेत. थोडीशी दुखापत आपल्याला पाहायला मिळते सागरला. 1 षटक सुद्धा सागरने टाकलं होतं. आणि जे बऱ्याच वेळा रोशन आपण पाहतो की वेगवान गोलंदाज असतात त्यांना बऱ्याच वेळा दुखापत होण्याचे चान्सेस राहतात. 120 मध्ये चषक 2022 आपण पाहिले तर प्रथम क्रमांक 1 लाख व भव्य दिव्य चषक, द्वितीय क्रमांक 50,000 व भव्य दिव्य चषक, तृतीय क्रमांक 25 व चषक चतुर्थ क्रमांक 25 व चषक तुम्हाला पाहायला मिळेल. मालिका बीड साठी तुम्ही सायकल पाहू शकता. तर 12 खेळाडू बघा सागरला जास्त दुखापत असेल तर येऊ शकतात ते मैदानाच्या बाहेर. 21 धावा झाल्यात. पंचांशी थोडस चर्चा करतायत. गाडी घेऊन जायचं थोडस मैदानात.
थोडीशी दुखापत झाली ते सागरला आपण पाहतोय आणि हीच आपण प्रार्थना करूया की ती दुखापत जास्त नसावी. आधीच त्यांच्या पायाला थोडीशी दुखापत होती. आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर त्यांचे ग्रामस्थ आपण पाहिलं तर त्यांचे कौतुक करायला हवं. धावा 21 आहेत. सामना आपण लगेच सुरू करूया. तर धावसंख्या आपण पाहिली तर 21. नवनाथ पाटील साहेबांचे कौतुक करेल बघा. लगेच ते मैदानाच्या आतमध्ये गेले. ग्रामस्थ जे असतात ना प्रत्येक गावातील त्यांचं खेळाडूंवरती सुद्धा प्रचंड प्रेम असतं आणि ते पाहायला मिळालं तुम्हाला नवनाथ पाटील यांच्या माध्यमातून. बोलूया आपण मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा आपण तिसरं षटक मार्गस्थ 4 चेंडूचा खेळ एकंदरीत संपलेला आहे. स्ट्राईक एंडला आपण फलंदाज पाहिला तर चंदनला पाहतायत. 9 सेकंडला जितू. धावसंख्या स्थिर आहे 21 धावा दाखल करतील. इथे फटका चांगला स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू जाईल आउट ऑफ द बॉक्स. 6 धावांसाठी गुड शॉट. सत्तावीस धावा झाल्यात. श्री कान्हाई स्पोर्ट पाय संघासाठी येणारा हा मस्ट निडेड षटकार होता. धावांची नितांत गरज आहे आणि तो षटकार आपण पाहिला तर चंदनच्या बॅट बंद आलाय लांब लचक. धावसंख्या 27. आमचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे बघा लक्षात घ्या तिथे कोणी गाड्या पार्किंग करू नका कारण की आज स्पर्धेची शेवटची रात्र आहे. तुम्ही भरपूर पाहुणे येत आहेत त्यामुळे गाड्या कोणी लावायच्या नाहीयेत. धावसंख्या 27. 4 चेंडूमध्ये एकच धाव दिलं होतं सुजयने. मात्र 5व्या चेंडूत सुजयला षटकार लागलाय. धावसंख्या 27. धावा दाखल कधी लागल्यात. विवेक एंटरप्राइजेस आमने विरुद्ध श्री कान्हाई स्पोर्ट पाये मध्ये मॅच सुरू आहे. सुरुवात खेळाडू कक्षामध्ये कोणी आवाज द्यायचा नाही लक्षात घ्या. चांगला चेंडू होता. हलकसं अपील केलं होतं आणि खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडू उपस्थित लक्षात घ्या. श्री कान्हाई स्पोर्ट पाय संघ आपल्याला सूचना असेल खेळाडूंच्या व्यतिरिक्त कोणी बसू नका. 3 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 27. 9.00 सरासरीने. पुरस्कार ते चालतील त्याच्या व्यतिरिक्त प्रवेश देवलेकर आणि प्रशांत म्हात्रे या संघाचे पुरस्कार देत. तर या प्रशांत म्हात्रे साहेब आपण पाहिलं तर सरपंच सुद्धा आहेत. तर या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. नक्कीच खेळत आहेत. नंतर या मॅच नंतर आपण त्यांना नक्कीच आमंत्रित करूया व्यासपीठावरती. तर 27 धावा झाल्यात इन ऍक्शन मध्ये बघा. भरपूर संख्येने मान्यवर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. पाहुण्यांची रेलचेल तुम्हाला पाहायला मिळते. भावेश येत आहेत. 1 मिनिट सामना थांबवायचा आहे.
नक्कीच फोर व्हीलर येते त्यामुळे रोशनने नक्कीच मॅच थांबवली. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. कल्याण पंचायत समिती सभापती सौ रेश्माताई मुकेश भोईर मॅडम यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सन्माननीय सौ रेश्माताई मुकेश भोईर मॅडम सभापती कल्याण पंचायत समिती आणि त्यानंतर सन्माननीय मुकेश शेठ जयराम भोईर साहेब समाजसेवक टिटवाला यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नुकतीच ताईंची निवड झाली आहे सभापतीपदी आणि त्यांना देऊया आपण पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा. थँक्यू सो मच. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. कल्याण पंचायत समिती सभापती सौ रेश्माताई मुकेश भोईर मॅडम यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या सोबत आपण पाहू शकाल मस्कल टिटवाला शहराचे प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय मुकेश शेठ जयराम भोईर साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. रोशन राजकीय क्षेत्र आपण जर पाहिलं तर नक्कीच महिला वर्गही कुठेही मागे नाहीये. मग क्रिकेटचा खेळ आपण पाहतो, भारतीय संघ सुद्धा क्रिकेटमध्ये आपण पाहिलं खूप दर्जेदार संघ आपल्याला पाहायला मिळतो. तर महिला वर्ग सुद्धा कुठेही मागे नाहीये कोणतेही क्षेत्र असो. बोलू आपण मॅचच्या दिशेने. भावेशचा पहिला चेंडू आपण पाहिला तर ऑप्शनच्या भरपूर बाहेर आहे. पंचांनी वाईट घोषित केलंय. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर जितू आहेत. अठ्ठावीस धावा झाल्यात. मागच्या मॅच मध्ये 35 धावा चेस केल्या होत्या रुद्र 11 मांडा टीमने. इथे बघायचंय श्री कान्हाई स्पोर्ट पायस संघ काय टार्गेट होते. इथे चेंडू फक्त उंच गेलाय. आणि इथे झोपा झेल ड्रॉप झालाय. धावा 2 मिळतील. धावा झाल्या 30. 30 धावा मिळाल्या. जितूचा जीवदान मिळालाय. कदाचित विवेक एंटरप्राइजेस आमने संघाला हा झेलही मागात पडू शकतो रोशन, कारण की जितूच्या बॅट बंद आतापर्यंत एक षटकार एक चौकार आलेला आहे आणि एक चांगला फलंदाज आहे. त्यामुळे चूक कदाचित मागात पडू शकते. इथे फटका चांगला आहे. मिडविकेटला क्षेत्ररक्षक काय करतायत. आणि पंचांचा इशारा येतोय षटकार. मी मगाशी उल्लेख केला जितूचा झेल ड्रॉप झालाय आणि तो कदाचित मागात पडेल. विवेक एंटरप्राइजेस आमने टीमला हा येतोय उपयुक्त षटकार. धावसंख्या 36. 36 धावा झाल्या. 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. श्रीकांत स्पोर्ट पायस संघाकडे गोलंदाजी सुद्धा चांगली आहे. त्यामुळे कदाचित या धावा बनवायला दुसऱ्या सत्रामध्ये आमने टीमला कठीण जाऊ शकतात. त्यामुळे ते चर्चा करतायत. फिल्डिंग खराब व्हायला मिळते. झेल जिथे व्हायला होता तिथे षटकार मिळालाय. त्या अगोदरच्या चेंडूवरती सुद्धा झेल होता तिथे 2 धावा मिळाल्या. तर गोलंदाज भावेश तर करतील काय. 36 धावा झाल्यात आणि फर्स्ट लाईट्स मध्ये नाईट स्पर्धेमध्ये धावा दुसऱ्या सत्रामध्ये चेस करणं रोशन इतकं सोपं नाहीये. चला फास्ट आमने संघ जास्त वेळ नको घेऊया प्लीज. वेळच्या बाबतीत थोडंसं कॉपरेट करा. 36 धावा झालेले आहेत. 36 धावा धावफलक तुम्हाला पाहायला मिळत आहेत. थोडीशी चर्चा केली जाते गोलंदाज भावेश सोबत. जितूच्या बॅट मधनं हा दुसरा षटकार आलाय.
चला स्पीड अप करा प्लीज, वेळ जास्त वाया चाललाय. राईट मोर द विकेट. इथे मात्र बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने खेळत आहेत. वीरेंद्र सेवागची आठवण करून देणारा हा फटका, चेंडू सीमा पार जाईल, चौकार. येत नव्हत्या मात्र आता धावा खोऱ्याने याव्या लागल्यात. तिसऱ्या षटकात फक्त 7 आल्या होत्या, पहिल्या षटकात 6, दुसऱ्या षटकात 14, या षटकात आतापर्यंत 13. 3च चेंडू मध्ये 13 आल्यात. धावा आपण पाहिल्या तर जवळजवळ झाल्यात 40. 4 षटकांच्या मॅच मध्ये चांगली धावसंख्या आहे. 40 धावा धापल कधी पाहायला मिळत आहेत. 8 चेंडूचा खेळ केला जिथून 23 धावांची खेळ करतायत. तर जितूकडनं 2 फलंदाज रनआउट जरी झाले असतील, मात्र तो सांगतोय की मी चांगली बॅटिंग करेल आणि धावसंख्या जास्तीत जास्त बनवेल. लाईन चेक करावी लागणार आहे. वाईट सेशन होतोय. दबाव आता पाहायला मिळते गोलंदाज भावेशवरती. ज्यावेळी गोलंदाजच्या गोलंदाजीमध्ये झेल ड्रॉप होता, त्याचा आत्मविश्वास कुठेतरी गमावला गेला होतो आणि एक धाव इथे मिळाली. धावसंख्या 41 आणि स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. इथे पंचाने चेंडू नो घोषित केलाय आणि एकूण मिळतील 5 धावा. बोनसच्या स्वरूपात, बाईटच्या स्वरूपात हा चौकार आलाय. रोशन धावा येत नव्हत्या, मात्र शेवटच्या षटकात धावा आणि फक्त धावाच येत आहेत. 46 धावा झाल्यात. श्री कान्हाई स्पोर्ट पाय संघाची आपण धावसंख्या आता पाहिली तर 46. फ्रीडचा चेंडू होता, मात्र फायदा घेऊ शकले नाहीयेत. इथे 2 धावा पूर्ण झाल्यात. आमने संघ करतोय काय एक्झॅक्टली? कदाचित रनआउटची संधी होती. नाही, चंदन हेच सांगतायत की स्ट्राईक जितूला राहू द्या. त्याच्या बॅट मध्ये मोठे फटके येत आहेत. धावा 48 झाल्यात. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. सुरुवातीला 2 षटकात 20 होत्या, तिसऱ्या षटकात आपण पाहिलं तर 7 आल्या होत्या, म्हणजे 3 षटकात 27 होत्या आणि आता धावा 48 झाल्यात. 21 धावा आतापर्यंत या षटकात आलेल्या आहेत. फक्त 4 चेंडू मध्ये रोशन 21 धावा भावेशने खर्च केलेत. इथे फटका चांगला आहे. स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. षटकार. चोपन्न धावा झाल्यात श्री कान्हाई स्पोर्ट पाय संघाच्या आणि जितू आपण पाहिलं तर वैयक्तिक 31 धावांवरती खेळतोय. 12 चेंडूचा खेळ जितूने केला. 31 धावांवरती तो खेळतोय. सिक्सर किंग आहे श्री कान्हाई स्पोर्ट पाय संघाचा. काय बॅटिंग करतोय. संघ पूर्णपणे अडचणीत होता. 3 षटकात फक्त 27 होत्या. अजून 6 आपण ऍड करूया. मान्यवरांना वंदना देणारा हा षटकार. जितूची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे जितूसाठी.
27 आणि भावेशने धावा दिल्या 33, धावा झाल्या 60 आणि आपल्या संघाला आता धावा करायच्या 61. म्हणजे एकाच षटकात या मॅचचं समीकरण बदललंय पूर्णपणे. तर चला श्री कान्हाई स्पोर्ट पायल संघ आपण फिल्डिंग लगेच लावायच्या वेळेच्या बाबतीत थोडंसं कॉपरेट करा. थँक्यू सो मच. काही सन्मान आहेत ते आपण पूर्ण करूया आपल्या व्यासपीठावरती. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सचिन शेठ दळवी साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते रवी मोरे साहेबांचा इथे आपण सन्मान करायचा आहे. रवी मोरिया साहेबांचा इथे आपण हॅलो सचिन शेठ दळवी साहेबांचे शुभ हस्ते आपण रवी मोरिया साहेबांचा इथे आपण सन्मान करतोय आपल्या व्यासपीठावरती. अनेक मान्यवर देखील उपस्थित आहेत. त्या सर्वांचा इथे आपण यथोचित मान सन्मान करूया. त्यानंतर मनोजजी ठाकरे साहेब देखील उपस्थित आहेत आणि मनोज ठाकरे साहेबांचा इथे आपण सन्मान करूया. सचिन शेठ दळवी साहेबांचे शुभ हस्ते. थँक्यू सो मच. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. ठाणे जिल्हा परिषद सदस्या सौ रेश्माताई चिंतामण मगर मॅडम यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि त्यांच्या समवेत आपण पाहू शकाल चिंतामण शेठ मगर अर्थात सीएम यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. तर अमित शेठ तरे साहेब देखील उपस्थित आहेत आणि अमित शेठ तरे साहेबांचे इथे आपण करूया शुभ सन्मान. जे उद्योजक आहेत समाजसेवक आहेत सचिन शेठ दळवी साहेबांचे शुभ हस्ते आपण अमित शेठ तरे साहेबांचे इथे सन्मान करूया आपल्या व्यासपीठावरती. आणि या दरम्यान आपण पाहू शकाल जिल्हा परिषद सदस्या ठाणे जिल्हा रेश्माताई मगर मॅडम यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांच्या सोबत आपण पाहू शकाल सीएम अर्थातच चिंतामण शेठ मगर साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर कपिलजी पाटील साहेब देखील उपस्थित आहेत आणि कपिलजी पाटील साहेबांचा इथे आपण करूया शुभ सन्मान. तर दुसऱ्या सत्रामध्ये 61 धावांचा पाठलाग कशा प्रकारे करेल ऐकण्यासाठी आपण जाणार दुसऱ्या सत्रामध्ये बाबुशा यांच्याकडे. तर या बाबुशा फ्रॉम देवीचा पाडा. सर्व मान्यवरांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल सौ रेश्माताई मगर मॅडम देखील उपस्थित आहेत. जिल्हा परिषद सदस्य आहेत. आणि त्यानंतर पाहिलं गेलं तर सौ रेश्माताई मुकेश भोईर मॅडम ज्यांची नुकतीच निवड झाली आहे कल्याण पंचायत समिती सभापती पदी. आणि त्यांना देखील आपण देऊया पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा. ऑटो कॉम्बॉक्स जिथे सज्ज आहेत आमचे साथी समालोचक शेरो शायरी के किंग बाबूशाह. तो चलिए धन्यवाद रोशन जी. कहते हैं ना आपने शीशा का महल तो बना लिया लेकिन जमाना पत्थर का है. टेनिस क्रिकेट में कितना भी रन बना लो ये टेनिस क्रिकेट हमेशा चौके छक्के का खेल माना जाता है. 61 रनों की देखिए यहाँ पर टारगेट जहाँ पर. अरे चलिए पहला गेंद हल्की हाथों से यहाँ पर ऐसे काम नहीं चलेगा. यहाँ पर मेरे हिसाब से सर में कफन आपको बांधना होगा. मुश्किल हालत है आपके लिए. कहते ना अगर समंदर से दिल लगाना है तो फिर छोटी छोटी नदियों से टकराना होगा. रोशन जी मुसीबतों से लड़ोगे तभी तो आगे बढ़ोगे. बात करेंगे आज सचिन सेठ दलवी साहब. देखिए बात करेंगे इतनी शांत सुबह से देखिए इस टूर्नामेंट को यहाँ पर क्या बढ़िया अंजाम देते हुए कई मेहमानों का यहाँ पर
सम्मान भी किया जा रहा है यहाँ पर। अतिरिक्त बाउंसर देखिए, कहते हैं ना सिगरेट पियो तो कैंसर और शराब पियो तो डांसर, और गेंद सर के ऊपर जाए तो अतिरिक्त बाउंसर यहाँ पर वार्निंग तो गेंदबाज को दिया जाएगा। और यहाँ से वाइड की जावा से 1 रन आता हुआ, एक्स्ट्रा रन देखिए टोटल आगे बढ़ाएगा लेकिन आपको मंजिल तक नहीं लेकर जाएगा। कहते हैं ना दूसरे के कंधों में हमेशा जनाजा उठाया जाता है और खुद की कंधों में जिम्मेदारी। तसेच आपल्या व्यासपीठावरती आपण बघू शकाल कल्याण तालुका अध्यक्ष सन्माननीय चंदूशेठ बोष्टे साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे। ओटू कॉम्बॉक्स बाबूशाह। तो चलिए यहाँ पर देखिए सेलिब्रेशन जश्न का माहौल है। रोशन जी संते बात करेंगे ना, जब सुपर हिट का मुकाबला रहता है ना तो माहौल तो यही देखने को मिलेगा। डीजे क्या बात है। तो चलिए बात करेंगे, देखिए हमारे मेहमानों का कहीं यहाँ पर आना जाना निश्चित रूप से शाम से लगा है। शाम से नहीं, आज लगातार 5 रात अंतिम रात इस टूर्नामेंट का अंतिम दिन। बात करेंगे यहाँ पर अंतिम दिन निश्चित रूप से, और बहुत बढ़िया देखिए खातिरदारी किया जा रहा है हर मेहमानों का साल फूलों के गुलदस्ता के साथ। तो चलिए पर 61 रनों की टारगेट है, और ये टारगेट देखिए धीरे धीरे और मुश्किल बनते जा रहे हैं, और हिम्मत नहीं हारनी चाहिए। कहते हैं ना मुसीबतों से लड़ोगे तभी तो आगे बढ़ोगे। और ये देखिए इसी बीच उड़ाया हवाई फायर यहाँ पर AK-47 छरा। क्या बढ़िया लाजवाब गेंदबाज की बात करेंगे। गेंदबाज देखिए यहाँ से 7 रन देखिए गेंदबाज। बात करेंगे जीतू, यहाँ पर यही काम करना होगा। कहते ना लोग जिस पे हंसते हैं अक्सर वही इतिहास रचते हैं। कुछ भी कहा नहीं जा सकता। उसके बाद देखिए यहाँ पर 1 रन आता हुआ, सिंगल डबल से देखिए टोटल तो आगे बढ़ेगा लेकिन मंजिल नहीं। मंजिल तक पहुंचने के लिए हर गेंद के ऊपर आपको जोखिम लेना होगा। यहाँ से हालत ऐसा हो चुका है, सिचुएशन ऐसा है यहाँ पर आपको एक गेंद से यहाँ पर बड़ी हिट खेलने से कामयाबी नहीं मिलेगा। आपको हर गेंद के ऊपर कम ना कहीं से कहीं आपको जोखिम लेना होगा हर गेंद के ऊपर। कहते ना मुसीबतों से लड़ोगे तभी तो आगे बढ़ोगे। और ये ओहो, ये क्या हो गया भाई, इतना आसान से कैच है। फील्डर भी देखिए अपने आप से है नाखुश है। प्रशांत मात्रे देखिए, कहते हैं ना जो चीज कभी आसान लगता है ना वो कभी कभी आपके लिए उतना मुश्किल बन जाता है, और कभी कभी मुश्किल चीज भी आसान बन जाता है। अच्छा वो 61 रनों की टारगेट है, कहीं ये टारगेट छोटा होता तो फिर ये कैच है, लेकिन कुछ कहा नहीं जा सकता दोस्तों। कहते हैं ना अपनों को धोखा दुश्मन को मौका कभी मत देना। आपने मौका दिया है तो देखते हैं आने वाला वक्त में क्या कीमत चुकाना होगा। 18 गेंद देखिए यहाँ से शेष रहेगा, और अभी देखिए टोटल की बात करेंगे 9 रन बन चुका है। तो अभी भी जीत के लिए बात करेंगे ना यहाँ पर 52 रनों की जरूरत है। अभी भी गेंद और रनों के बीच में बात करेंगे ना थोड़ा सा जमीन आसमान का फासला है। क्या नजदीकी मामला बना पाएंगे? ये कहना तो आसान है लेकिन करना इतना आसान नहीं रहता है, लेकिन यहां पर करना होगा।
नहीं किए तो फिर आपके लिए और काम मुश्किल बन जाएगा भाई। तो चलिए देखेंगे, क्रिकेट है भाई, कुछ कहा नहीं जा सकता है, इसलिए तो अनिश्चितताओं से भरा हुआ खेल इसे कहा जाता है। जितना कठिन संघर्ष होगा और कहते हैं ना जीत उतना शानदार होगा। तो देखते हैं जीत कितना शानदार रहेगा और कितना मुश्किल रहेगा, ये तो आने वाला वक्त ही बताएगा। गेंदबाजी की बात करेंगे, गेंदबाज देखिए यहां से अभिजीत देखिए यहाँ पर आखिरी का देखिए 18 गेंद लेकर आ रहे हैं। और ये चलिए भाई यहाँ पर पूछा जा रहा है बल्लेबाज से सवाल, लेकिन उनके पास नहीं है जवाब। जवाब ढूंढना होगा। रोशन जी कहते हैं ना, फूलों की दुकान खोलो, खुशबू की व्यापार करो, और सिंगल डबल के चक्कर छोड़ो, चौके छक्के लगाकर दरिया पार करो। क्योंकि यहाँ पर सिंगल डबल से काम चलने वाला नहीं है, इसलिए भाई फूलों की दुकान खोलो और खुशबू की व्यापार करो। अगर वो ना हो सके तो फिर एक नाथ से डल भी सब इस टूर्नामेंट में जुड़ जाओ, इस टूर्नामेंट का मजा ले लो। बहुत बढ़िया देखिए आयोजन नियोजन, खूबसूरत माहौल देखिए यहाँ पर चमकता हुआ, यहाँ पर जगमगाता हुआ मैदान है। चलिए जितेश जी वही शुभकामनाओं ने हमने दे दी थी, निश्चित रूप से बहुत बहुत मुबारक। आज बात करेंगे डंबोली विभाग के सभी स्टार के, आज लेजेंड खिलाड़ी के खास करके सबका जन्मदिन है। नितिन कालन सर देखिए हमारे साथ जुड़े हैं, रोशन जी संते देखिए हमेशा टिटवाला में उन्हें इतना प्यार रहा, और क्या कमाल की गेंदबाजी हो रही है भाई यहाँ पर। काम चलेगा नहीं भाई अभी इस तरह से, और सपना यहाँ पर दिल टूट जाएगा आपको ट्रॉफी तक पहुंचने का। कहते हैं ना बचपन में बच्चों की दांत बाद में टूटता है, लेकिन दिल पहले टूट जाता है, और यहाँ पर देखिए आमने के समर्थकों का दिल टूट जाएगा। क्योंकि यहाँ पर देखिए 61 रनों की टारगेट है। हमने पाए कहा जाए तो दोनों देखिए भिवंडी विभाग की टीम है निश्चित रूप से, और मधुन दत्तू यादव साहब देखिए बात करेंगे, हमने टेनिस क्रिकेट के अध्यक्ष निश्चित रूप से भिवंडी को एक बहुत बढ़िया देखिए उस विभाग में इस टूर्नामेंट को आगे लेकर जा रहे हैं। इताड़े में भी देखिए हमने देखिए बहुत बढ़िया टूर्नामेंट देखने को मिला। जगन दादा देखिए इताड़े में एक जन्मदिन के ऊपर रखा था, और ये चलिए मौका है, ओहो ये चलिए भाई यहाँ भी मौका गवाए, 7 खून माफ। आप कितनी भी गलती कर लो आपको यहाँ पर माफी मिल जाएगा। कैच छोड़ने के बावजूद भी देखिए खिलाड़ी नाखुश नहीं है, यहाँ पर माफी मिलता हुआ। जिस तरह के कहते ना कोविड के समय अगर कंपनी ना भी जाओ, घर वाले फिर भी नाखुश नहीं, ऐसा हालत था। घर पे रहिए, सुरक्षित रहिए। तो यहाँ पर कैच छोड़ने के बावजूद भी देखिए क्रॉस द लाइन, नजरे कहीं निगाहे कहीं, यहाँ पर देखिए पाए टीम अपने 2 कदम आगे बढ़ाते हुए जीत की तरफ यहाँ पर। और सुपर रेट का देखिए यहाँ पर शायद अगला मैच नितिन सर बात करेंगे, सेमीफाइनल मुकाबला देखिए खेला जाएगा यहाँ पर। यहाँ से जीतने वाली टीम है रुद्रलेबल से मांडा के बीच में रहेगा पहला फर्स्ट सेमीफाइनल मुकाबला। क्या बढ़िया ओवर समाप्त हो गया यहाँ पर, और शायद बात करेंगे ना यहाँ से नाखुश रहेंगे। और कुल टोटल की बात करेंगे 2 ओवर का खेल समाप्त होने के साथ साथ 11 रन बनाए हैं और बचाए हैं 12 गेंद। जीत की बात करेंगे तो यहाँ पर जीत के लिए अभी 50 रनों की यहाँ से जरूरत है, यानी हारे हारे हारे, हम तो दिल से हारे, यहाँ थोड़ी सी यहाँ पर हार के कगार पर। चलिए फील्ड खोल दीजिए डीजे।
जगमगाता हुआ देखिए मैदान चमकता हुआ। और नितिन सर बात करेंगे ना, यहाँ पर देखिए 61 रनों की टारगेट था, लेकिन यहाँ से देखिए ये टारगेट है बहुत मुश्किल बन चुका है, जहां पर देखिए आपको 50 रनों की जरूरत है। और गेंद की बात करेंगे देखिए 12 गेंद जहां पर शेष हैं। और ये चलिए हुक किया, यहाँ पर फील्डर हैं लेकिन बन जाएंगे दर्शक। लेकिन कहते हैं ना, चांदनी रात में बरसात बुरी लगती है, अगर घर में अर्थी हो तो फिर बारात बुरी लगती है। टीम हार के कगार पर हो तो फिर छक्के से खुश नहीं। बहुत बढ़िया, कहते हैं ना, काम इतनी शान से करो कि सफलता भी शोर मचा दे। और उसी तरह से देखिए यहाँ पर बहुत बढ़िया आसानी शान से काम लिपटाते हुए यहाँ पर और मुश्किल बनाते हुए। गेंदबाज फिर से एक बार तैयार है। ओहो, और एक बढ़िया गेंद। पूछा गया बल्लेबाज से सवाल, लेकिन उनके पास नहीं था जवाब। जवाब तो आपको ढूंढना होगा। कहते हैं ना, अच्छे इंसान अच्छी किताब हमेशा खोलना पड़ता है। अगर आप यहां से जवाब नहीं ढूंढोगे तो फिर मुश्किल होगा। यहाँ पर गेंद तो ऊंचाई ली है और लंबाई की है कमी, और बढ़िया कैच। तो चलिए ऐसे गुजारिश करना चाहेंगे, तर यापुढील सामना असेल रुद्र 11 मांडा आणि जो संघ जिंकेल या सामन्यातून त्या दोन संघांमध्ये पहिला सेमीफायनलचा सामना असेल। तर टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहे रुद्र 11 मांडा टीमचा कॅप्टन। आपण व्यासपीठाच्या डाव्या बाजूला येऊन थांबायचं आहे। और ये चलिए भाई, यहाँ पर आखिरी समय में कुछ नजारा दिखा रहे हैं, लेकिन आने में बहुत देर हो गया। कहां से थोड़ा शुरुआत में आ जाता। टोटल देखिए जाकर पहुंच गए यहाँ पर 23 रन। और कहते हैं ना, रात क्या ढली तो सितारे चले गए भाई। बिगानों से क्या कहे, जब अपने चले गए और जीत लेते ये क्रिकेट की बाजी जरूर। और जीतने की कोशिश में 60 रन चले गए, कम से कम यहाँ पर 45 तक का टारगेट होता तो फिर कुछ बन सकता था यहाँ पर। लेकिन शुरुआत अगर पहला ओवर में अच्छा खासा हो जाता तो फिर देखिए, बात करेंगे नाइट मुकाबला कहा जाए तो खास करके इस मैचेस में गेंदबाज ज्यादा चमकते हैं। और ये चलिए विकेट के छड़े में रख दिए पैर, लेग भी फिर आउट होते हुए। टीम देखिए, आपको ध्यान रखना होगा इस चीज के ऊपर, आपको यहाँ से रुकना होगा। जो टीम यहाँ से मुकाबला जीतेगा रुद्र 11 मांडा टीम के साथ मुकाबला रहेगा। बहुत बढ़िया लाजवाब। कहते हैं ना, किस्मत सबको मौका देता है पर मेहनत सबको चौंका देता है।
तो चलिए यहाँ पर 6 गेंद देखिए जहाँ पर 37 की जरूरत है। बहुत मुश्किल देखिए यहाँ से अंदाजा लगाना। गुडसे की बात करेंगे तो मंगेश भूरी साहब से गुजारिश करना चाहेंगे, आइए मंच पर तशरीफ रखिए। मंगेश भूरी साहब आपसे गुजारिश करना चाहेंगे निश्चित रूप से यहाँ पर हमारे मंच पर एक प्यारी सी तोहफा आप रखिए निश्चित रूप से। और चलिए ये मैच बात करेंगे ना, लगभग देखिए एक तरफा बन चुका है यहाँ पर। जैसे कहते हैं ना, वो मिठाई क्या जिसमें शक्कर ना हो और वो क्रिकेट ही क्या जिसमें टक्कर ना हो, और मुकाबला की हालत देखिए ऐसा बना है। मेहमान देखिए लगातार यहाँ से गुजरते हुए तशरीफ रखते हुए, और आई हुए मेहमानों का तहे दिल से स्वागत है। बहुत बढ़िया काम देखिए यहाँ से बनता हुआ। रिबॉस खेलने जा रहे हैं यहाँ पर, जानते हैं पाने के लिए तो कुछ नहीं है, खोने के लिए सब कुछ बचा है। तो चलिए रुद्र समांडर टीम के कप्तान, आपको ध्यान रखना होगा, यहां से आपको मुकाबला खेलना है। टॉस के लिए यहाँ पर तैयार रहिए। और गेंदबाज देखिए यहाँ से। थँक यू। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। या दरम्यान सन्माननीय घोटसई गावचे समाजसेवक उद्योजक मंगेश शेठ भोईर साहेबांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे। तो चलिए बात करेंगे घोटसाई के, देखिए बात करेंगे क्या उद्योजक निश्चित रूप से समाज सेवक मंगेश दादा भोईर साहब देखिए यहाँ पर तशरीफ रखते हुए एक डैशिंग लुक देखिए, और बहुत बहुत शुक्रिया उनका निश्चित रूप से इस मंच पर तशरीफ रखने के लिए। इस 4 चांद लगाते हुए इस मंच पर देखिए कहीं और भी मेहमान यहाँ तशरीफ रखेंगे। और देखिए मैच का हालत ऐसा हो गया है, हर किसी ने थोड़ा सा नजरें घुमा लिए हैं और जानते हैं ये मुकाबला अपनी झोली में डालते हुए यहाँ पर धीरे धीरे यहाँ पर ट्रॉफी की तरफ कदम बढ़ा रहे हैं। और केवल देखिए यहाँ से एक गेंद का इंतजार रहेगा और उसके बाद जीत, यानी जिसने क्वालिफाई कर जाएगी टीम टॉप 4 में। और पाए टीम और रिवर्स से देखिए यहाँ पर खेला गया और अंतिम गेंद में चौका आया, लेकिन दिल तोड़ा और चौका मिला। और लेकिन यहाँ से आइए पाए टीम के कप्तान और उसके साथ समांडर टीम के कप्तान। लेकिन इस मैच के चलेंगे मैन ऑफ द मैच की तरफ, और इस मैच के मैन ऑफ द मैच की बात करेंगे। 37 रनों का एक लाजवाब इनिंग्स जीतू इस मैच के मैन ऑफ द मैच और एक सफलता।